पुणे महानगरपालिकेतील MPSC मार्फत घेण्यात आलेल्या औषध निर्माण अधिकारी परीक्षेत खरं तर घोटाळा झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं। मात्र हे आंदोलन आहे ते महापालिकेच्या गेटच्या अलीकडेच पोलिसांकडून अडवण्यात आलं आणि त्यानंतर जे कार्यकर्ते आहे यांची धरपकड करून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये देखील नेण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते काँग्रेसचे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय नक्की काय मागणी होती? खरं तर आत्ताच अनेक कार्यकर्ते पोलिसांमार्फत खरं तर ड्रग्ज इन्स्पेक्टर हा पेपर 10 वर्षांनंतर झालेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहाल तर 150 जागा होत्या, 150 जागांपैकी 125 जागा ह्या पेपर लीकमधनं भरल्या गेलेल्या आहेत आणि याचे कनेक्शन जे आहे ते पुणे महापौरांच्या कार्यालयामध्ये पण पोहोचलेलं आहे। तर मीडियाने माझी विनंती आहे की तुम्ही याची चौकशी करा की नक्की महापौर कार्यालयामध्ये नक्की कोण बसलेला आहे। सोलापूरचे भाजपाचे खासदार आमदार यांच्या बी पुत्राचा यामध्ये अप्रत्यक्षरित्या सहभाग आहे। तर यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी त्वरित पुणे महापौरांचा राजीनामा घ्यावा आणि ज्या विद्यार्थ्यांना यांनी न्याय मिळवून द्यावा। खरं तर महापौरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे। काय नक्की धरपकड देखील करण्यात आली? आज या ठिकाणी आम्ही महापौरांना निवेदन देण्यासाठी चाललो होतो। महापौरांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आम्ही महानगरपालिकेवरती चाललो होतो। त्यावेळेस आम्हाला पोलिसांनी उचलून नेलं युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते। पण जी पेपर फुटीचं प्रकरण आहे त्यामध्ये ते जे पेपर प्रकरण आहे महापौरांच्या दारापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे। यामध्ये भाजपच्या लोकांचा सहभाग आहे आणि भाजपच्या लोकांनी मिळून ही पेपर फुटी केलेली आहे। त्यामुळे त्वरित महापौरांचा राजीनामा। आता जी अनेक धरपकड करून कार्यकर्ते नेण्यात आले, काय कारण देण्यात आलं पोलिसांच्या वतीने? पोलिसांकडून सांगण्यात आलं की आम्हाला परमिशन नाही आहे, परंतु युवक काँग्रेस अशी संघटना आहे की जोपर्यंत युवकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ही आम्ही रस्त्यावरची लढाई लढत राहणार आहोत। नक्कीच ताई, काय सांगाल? आत्ताच पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात धरपकड झालेली आहे, काय मागणी आहे? मागणी एवढीच आहे, आता तुम्हाला माहिती आहे ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर लीक झालेला आहे आणि त्यामध्ये जे लोक इन्व्हॉल्व आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे। कारण की आपण जर बघितलंय की याच्या अगोदर पण PMC JEचा मुद्दा तुम्ही घ्या, त्या मुलांवर पण अन्याय झालेला आहे। महिनाभर झालं मुलं त्रासलेले आहेत या सगळ्या प्रोसेसमुळे। आज उद्या करत चौकशी आम्ही समिती नेमलेली आहे अशी मुलांना उत्तरं मिळत आहेत। PMC JE झालं ना, ड्रग इन्स्पेक्टर सेम फॉर्मॅटमध्ये पेपर लीक झालेला आहे। जर असे जर पेपर लीक होत असतील आणि त्यातनं खरं तर आता कार्यकर्त्यांची मोठी धरपकड, काय पुढील दिशा काय असणार आहे? पुढील दिशा हेच आहे की या विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि जे अधिकारी किंवा जे लोक याच्यामध्ये कुठल्याही पक्षाशी रिलेटेड असो जे त्यांची कसून चौकशी झाली पाहिजे आणि जे मुलं यामध्ये भरलेले आहेत त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबणार नाही। आमचा मोर्चा असणार आहे। जे लोक इन्व्हॉल्व असतील ते कुणी असू दे त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे आणि पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे, एवढीच युवक काँग्रेसची आमची भूमिका असणार आहे। खरं तर काही वेळापूर्वी जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत यांना पोलीस व्हॅनमध्ये अनेक कार्यकर्त्यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत। मात्र आमचं जे आंदोलन असणार आहे सुरू असणार आहे आणि आम्ही खरं तर आम्हाला ह्या महापालिकेतील जो घोटाळा आहे या प्रकरणात न्याय हवा असं देखील मागणी कार्यकर्ते करताना पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रवीण समी, दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।